आंध्र प्रदेशच्या नंदियाल जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। येथील 3 शाळकरी मुलांनी 8 वर्षाच्या चिमुकली सोबत नको ते कारस्थान करत या संपूर्ण कारस्थानामध्ये त्यांच्या वडील आणि काकांनी सुद्धा त्यांच्यासोबत सहभाग नोंदवल्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। संपूर्ण घटना जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आंध्र प्रदेशातील नंदियाल जिल्ह्यात 7 जुलै रोजी 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या 3 शाळकरी मुलांनी फोनवर अश्लील व्हिडिओ पाहिला होता। मग अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली। हा संपूर्ण प्रकार एका निर्जन मंदिराच्या परिसरात झाला। तसेच आरोपीच्या वडिलांनी आणि काकांनी आपल्या मुलांवर तक्रार दाखल होतील या भीतीने अल्पवयीन मुलीचा मृतदेह दुचाकीवर नेला, दगडाला बांधून कृष्णा नदीत फेकून दिला, असंही नंदियालचं SP अधिराज सिंह राणा यांनी सांगितलंय। यामध्ये 12 वर्षाचे 2 आरोपी 6व्या इयत्तेत तर तिसरा मुलगा जो 13 वर्षाचा आहे तो 7व्या इयत्तेत शिकतो। राणा म्हणाले की आरोपींना 10 जुलै रोजी अल्पवयीन इयत्ता 3रीच्या वर्गातील विद्यार्थिनीवर बलात्कार करून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती। त्यांनी पीडितेला आमिष दाखवून बलात्कार करून तिचा गळा दाबल्याचंही सांगितलं। आरोपींनी अल्पवयीन मुलाचा मृतदेह एका कालव्यात ठेवला आणि त्याच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली। SP म्हणाले या प्रकरणात आरोपीचे वडील आणि काका यांनाही अटक करण्यात आली आहे। पुढे ते म्हणाले की मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। आम्ही ड्रोन आणि अंडर वॉटर कॅमेरे यांसारख्या सर्व साधनांचा वापर केला आणि शोध मोहिमेत आम्हाला मदत करण्यासाठी NDRFच्या जवानांना पाचारण केले। शोध मोहीम सुरू आणि मृतदेह सापडेपर्यंत सुरूच राहील।